जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची माघार। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मोहळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना, सूत्रांची माहिती। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला 230 कोटी काढता येणार नाहीत, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। तर दोन्ही बाजूंनी व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा आंदोलन। आता दुसरा अंक सुरू, तिसरा अंक सुरू झाल्यास राजकीय जीवनाची चिरफाड करेल, धंगेकरांचा मोहळांना इशारा। आमची लढाई अजून संपलेली नाही, जैन बोर्डिंगची संपूर्ण डील रद्द व्हावी, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची मागणी। महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ते, भाजप विरोधात त्यांची भूमिका नाही, शिंदेंकडून कौतुक। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, लैंगिक शोषण केल्याचाही आरोप, महिलेच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंग निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडीशी जरी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो, मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन। तर डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकरांना धमकी।